आगामी विभिन्न चुनाव को लेकर आज दिनांक 26 जून 2025 को भिवंडी तालुका के मुंबई नासिक हाईवे संग्रीला रिसोर्ट में उच्च व तंत्र शिक्षण कैबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य के सम्मानित श्री उदय सावंत व रोजगार हमी फलोत्पादन कैबिनेट मंत्री सम्मानित श्री भरत सेठ गोगावले के प्रमुख उपस्थिति में भिवंडी शहर व ग्रामीण भागों के शिवसेना कार्यकर्ताओं का मार्गदर्शन शिविर सभा का आयोजन शिवसेना उपनेते श्री प्रकाश जी पाटिल, ग्रामीण आमदार शांताराम मोरे, जिला प्रमुख डॉक्टर देवानंद जी थले द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवसेना नवनिर्वाचित उपनेते व जिजाऊ संगठन अध्यक्ष नीलेश सांबरे व शिवसेना उपनेते व भिवंडी पूर्व के माजी आमदार रुपेश जी म्हात्रे, मदन बुआ नाईक, शिवसेना तालुका प्रमुख अरुण पाटिल, युवा सेना जिला प्रमुख प्रभुदास नाईक, श्याम पाटिल, संजय काबूकर के साथ साथ भारी संख्या में मान्यवर व शिवसैनिक उपस्थित थे। सभी मान्यवरों ने आगामी विभिन्न चुनाव को लेकर सभी शिवसेना कार्यकर्ताओं का मार्गदर्शन किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। छत्रपति शिवाजी महाराज का नाम मेरे जुबान पे रहता है, हिंदू के सम्राट सरसेनापति बाला साहब ठाकरे का नाम मेरे नस पे दौड़ता है। शिवसेना का अभिमान और तमाम शिवसेना का पदाधिकाऱ्यांना याविन मोरे का प्रणाम। शिवसेनेचे आज या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक शिवसेनेचे उद्योग मंत्री प्रतापजी सरनाईक आणि भरतजी गोगावले या तिन्ही लोकप्रिय मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकसभा हे कोणी पण बोलत असताना तरी शिवसेनेचाच बाल्य किल्ला असेल त्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही। वेळ आली होती, आपल्याला माहिती असेल जेव्हा आपण एकत्र पक्ष चालवत असताना होते त्यांना एक प्रस्ताव आला होता, ही भिवंडी लोकसभा ही भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक किल्ल्यावर त्यांनी लढवावी, पण आमच्या या ठाण्या वाघाने तरच मी निवडणूक लढवेल आणि त्या निवडणूक लढवणार नाही आणि त्यांनी तो प्रस्ताव झिडकारला। आज आमचा हा ठाण्या वाघ दिल्लीच्या या लोकसभेमध्ये आपल्या समस्यासाठी आपल्या प्रश्नाच्या काय बोलणार नाही। एवढंच सांगेल की सरफरोशी की तमन्ना अब शिवसेना के पदाधिकारी पार्टी के बाजू में त्यामुळे उदयजी सावंत शिबिर भरवण्यात आला। ते आपले लोकनेते पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या आदेशाने आज आपल्या या महाराष्ट्राचे लाडके कॅबिनेट मंत्री उदय सामंत साहेब तुम्ही भिवंडी नगरीत आला, प्रथम तुमचं स्वागत करतो मी। आणि आम्हा कार्यकर्त्यांमध्ये आज एक जल्लोष या पद्धतीचा आहे की आज कोणीतरी मंत्री म्हणजे मी म्हटलं प्रकाशदादाशी चर्चा झाली की आपण सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवायला पाहिजे, कारण साहेब आम्ही जन्मल्यापासून फक्त शिंदे साहेब बघतो एक मंत्री, त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला आज दिसले स्टेजवरती, तर तो एक आनंद वेगळा आहे आम्हाला आज। आणि साहेब मी नेहमी गणपतीपुळेला जातो, तुमचे बोर्ड बघितलं वाटतो की आपला कोणीतरी घरचं माणूस आहे तिथे। आणि खरोखर आज तुम्ही भिवंडीत आले, मला वाटतं इथं ज्या पण कार्यकर्त्याचं व्यथा आहे ते यापुढे तुम्ही ऐकून या भिवंडीमध्ये मला वाटतं भगवमय जे आज वातावरण आहे। आणि गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये बघितले की साहेब आम्ही एक हाती भगवी सत्ता या ठाणे जिल्ह्यावरती हे केली, 55 वर्षानंतर ही सत्ता माननीय शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली नेमली आणि हा इतिहास घडला म्हणला। आज तुमच्याच उपस्थितीत आम्हाला भिवंडी महानगरपालिका येत्या कालामध्ये आम्ही 2 दिवसा अगोदर मीटिंग घेतली, तर खरोखर जर अशी संपूर्ण ताकद आमच्या मागे उभी राहिली तर मला वाटतं भिवंडी महानगरपालिकेवरही भगवा फडकेल याच्यात दुमत्र आमच्या मनात शंका नाही। आजच्या दिवशी सर्व जमलेले माझे शिवसैनिक आणि नगरपालिकेतले नगरसेवक सगळे आपण आता काम सगळ्यांनी सुरूच केलेलं आहे आणि आज कॅबिनेट मंत्री उदय सामंत साहेब आपल्याला पूर्ण मार्गदर्शन करणार आहेत आणि यापुढे मला वाटते
पूर्ण लोकसभा भिवंडीची जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि ती जबाबदारी घेतल्यामुळे मी आपल्या शिवसैनिकांकडून त्यांचे आभार मानतो. आणि साहेब इथून ज्या काही कार्यकर्त्याच्या व्यथा असतील, जे काही प्रॉब्लेम असतील ते तुम्ही आमचे नक्की सोडवाल. एवढी वर्ष शिंदे साहेब सोडवायचे, पण आज साहेबांना पूर्ण महाराष्ट्र बघायचं आहे. तेव्हा कोणीतरी आम्हालाही एक खाली माणूस पाहिजे होता. त्या तुमच्या रूपाने ते आलं तर मनात नक्कीच आनंद आहे. आणि यापुढे मला वाटत नाही की भिवंडीमध्ये पुढचे काय प्रॉब्लेम आपल्याकडे राहतील. आज मी या ठिकाणी एवढं सांगतो की सगळ्या कार्यकर्त्यांनी एकदम जल्लोषात उतरायचं आहे आणि पुढची महानगरपालिका आणि आपली जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी आपला भगवा फडकला पाहिजे. अशा पद्धतीचं काम कराल. मी आजच्या दिवशी 2 शब्द म्हणजे संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले जे नेते आहेत, मुख्य नेते आहेत, ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना शब्द दिला होता का दिला आहे का आज आपले 60 आमदार राहिले तरी साहेब काय काळजी करू नका. प्रत्येक शिवसैनिक आमचा शेवटचा शिवसैनिक आपल्यासारखं काम करायला सुरुवात करेल. आमच्या सहित प्रत्येक कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात करेल आणि 160 आमदार आम्ही लवकरात लवकर आपल्या दर्शनाला निवडून आणू आपल्या पक्षाकडून. एवढे त्यांना विश्वास दिलेला आहे. आणि आज इथे आल्यानंतर मला खूप आनंद वाटला का प्रकाशदादांनी एक छोट्याशा नोटीसवरती पूर्ण लोकसभा क्षेत्रातील मोठ्या प्रमाणामध्ये आपले लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, आमदार या सर्वांना बैठकीसाठी बोलवलेले आहे. मी आजच्या दिवशी इतकंच सांगेन दादा नव्हता का आपल्याला जे शिवसेनेचे काम आहे तेच आम्ही गेले 12-15 वर्ष करत असल्याना मागच्या लोकसभेमध्ये आपण बघितलं असेल का लोक एका बाजूने आपण देत असतो तर 10 बाजूने लोक परत येत असतात. मी जर एकटा लढत असताना एक सामाजिक काम शिवसेनेसारखंच आरोग्य शिक्षणात करत असताना मला जर पाड्यामध्ये जवळजवळ 2.5 लाख मताधिक्य देऊ शकतात तर आपण प्रत्येक जण जर व्यवस्थितपणे कामाला लागला. 2 महिने राहिलेले निवडणुकीला, 2 ते 3 महिने राहिलेले. आपल्याला आज आता साहेब भेटत नसले तरी साहेब महाराष्ट्राचा दौरा करत असले तरी उदयजी सामान्य आहेत, श्रीकांतजी शिंदे साहेब आहेत. प्रत्येक ठिकाणी जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपनेते, नेते आहेत. ज्या ज्या लोकांच्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी मला तरी वाटतं ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असल्यामुळे आपण प्रत्येकाने या कार्यालयात जाल आणि शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम सांगाल तर मला वाटत नाही का कुठल्या कार्यालयात काम होणार नाही. परंतु थोडंसं आपण दिवसातील जे 24 तासाचा दिवस असतो त्या दिवसातील 8 तास आपल्या वैयक्तिक काम धंद्यासाठी करा, 8 तास आपल्याला विश्रांती घ्यावी लागते. उरलेल्या 8 तासासाठी प्रत्येकाने जे कोणी आपले व्यावसायिक आहेत किंवा नोकरी धंद्याला त्यांनी 4 तास तरी समाजाला दिलं तर मला वाटतं जे आपल्याला अभिप्रेत असलेले धर्मवीर आनंदगे साहेबांचा हा ठाणे जिल्हा, एकनाथजी शिंदे साहेबांचा हा ठाणे जिल्हा, या ठाणे जिल्ह्यामध्ये गावोगावी ग्रामपंचायत पासून मगाशी जिल्हा प्रमुखांनी सांगितलं का उद्या भिवंडी महानगरपालिकेपर्यंत, जिल्हा परिषदपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपला झेंडा लागलेला दिसेल हा विश्वास आपल्याला मी देतो. परंतु आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे का एकटे शिंदे साहेब जर 40 वर्षभर त्यांनी पक्षाची सेवा केली, जो काम करणारा माणूस आहे त्याला या पक्षामध्ये किंमत आहे. आपण प्रामाणिकतेने काम केलं पाहिजे. नाहीतर मागच्या जिल्हा परिषदचे आता तुम्हाला विषय सांगतो का आपल्या जिल्ह्यात काही नेते मंडळी कुठे पैसे दिले ते विरोधी पक्षाला सांगत होते. त्यामुळे काही सीट आपल्या तुमच्या मोक्याच्या सीट होत्या त्या पडल्या गेल्या. परंतु आता तशी वेळ नाही. आता आम्ही सर्वजण प्रकाशदादांच्या नेतृत्वाखाली एकनिष्ठेने एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे काम करायला आम्ही तयार आहोत. परंतु प्रत्येकाने आपल्या दिवसाचं शेड्यूल ठरवलं पाहिजे. काही ना काही चांगलं केलं पाहिजे. एकमेकाचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकाचे हात धरून आपण पुढे गेलो पाहिजे. मग ते काम मी कालच्याच कोणत्या कार्यक्रमामध्ये सांगितलं आडगावच्या शाळेमध्ये का आपण हा आगरी, हा कुंभी, हा कोळी, हा आदिवासी, हा बौद्ध बांधव हे भांडण्यापेक्षा आपण सर्वजण स्थानिक भूमिपुत्र आहोत. आपण पहिल्यांदा सुरुवात केली पाहिजे. माझ्या व्यवसायामध्ये भागीदार असेल तो माझ्या इथला स्थानिक भूमिपुत्रच असला पाहिजे. त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. मी एक श्रीमंत झालो, माझ्या बरोबर माझ्या गावचा माझा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे. मी ठाण्याला नेहमी गमतीने बोलत असतो का एखाद्या आमच्या नगरसेवकाचे 100 फ्लॅट झाले, परंतु जो कार्यकर्ता अंगावर केसेस घेतो तो जेलला असतो किंवा त्याचं जे भाड्याचं घर असतं त्याचं भाडं भरायला पैसे नसतात. ते वेळ आता राहिलेलं नाही. कारण आता आपल्या पाठीशी शिंदे साहेब ठामपणे एका छोट्या छोट्या कार्यकर्त्यापर्यंत लक्ष देत असतात. आज आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपण फक्त ठरवलं पाहिजे माझ्या बरोबर माझ्या गावातील प्रत्येक कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला एकत्रितपणे काम करायचं. मी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार नाही, कारण मला माहित आहे की या ठिकाणी असलेला प्रत्येक व्यक्ती
पदाधिकारी असेल, कार्यकर्ता असेल, या ठिकाणी सर्व नगरसेवक आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, मंचावर उपस्थित असलेले सर्वच आपले जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, हे सर्व एक एक व्यक्ती अशी आहे की ती प्रत्येक जण गेल्या अनेक वर्षापासून निवडणुकांचा त्याचा अनुभव आहे, परंतु संघटना वाढीसाठी त्यांचं योगदान हे खूप मोठं आहे आणि त्यामुळे मी त्यांना मार्गदर्शन करणार नाही, परंतु आपल्या सर्वांकडून निश्चितपणे येणाऱ्या निवडणुका आपण कशा पद्धतीने जिंकल्या पाहिजेत ह्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या करून आणि संघटना वाढवून खऱ्या अर्थाने सन्माननीय आपले मुख्य नेते, ह्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना अपेक्षित असलेली शिवसेना, त्यांना अपेक्षित असलेले संघटन या ठिकाणी आपल्याला सर्वांना निर्माण करायचं आहे आणि निश्चितपणे मला खात्री आहे की आपण सर्वजण ते करण्यासाठी या ठिकाणी आपला योगदान जो आहे तो मोठ्या प्रमाणात देणार आहे. आपल्या ह्या लोकसभेमध्ये 6 तालुके आहेत. 6 तालुक्यांमध्ये आता येणाऱ्या पंचायत समित्या असतील, आपल्याला त्या ठिकाणी त्या पंचायत समित्या लढून प्रत्येक तालुक्यावर आपलं वर्चस्व निर्माण करायचं आहे. ह्या लोकसभेमध्ये 2 महानगरपालिका आहेत, भिवंडी महानगरपालिका आहे, कल्याण महानगरपालिका आहे, बदलापूर नगरपालिका आहे, त्यानंतर वाडा, शहापूर, मुरबाड ह्या 3 नगरपरिषदा आहेत आणि जिल्हा परिषद जी आपण ह्यापूर्वी या ठाणे जिल्ह्यावर भगवा फडकून, जिल्हा परिषदेवर भगवा फडकून आपलं वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केलं होतं, ते टिकवण्याची जबाबदारी आता आपल्यावर आलेली आहे आणि मला खात्री आहे ते टिकवण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करून आपल्याला ह्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये, कारण भरत शेठ आल्यानंतर मी त्यांच्याकडे कार्यक्रम हँडओव्हर करणार आहे आणि मी रत्नागिरीला नेणार आहे. पण आज मला मनापासूनचा एकनाथ शिंदे साहेबांचा सहकार्य म्हणून आनंद आहे की 24 तासापूर्वी ही बैठक ठरली माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं आणि 24 तासापूर्वी बैठक ठरलेली असताना देखील शेकडोंच्या संख्येनं शिवसेनेचे पदाधिकारी जमतात. याचा अर्थ भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त शिवसेनेचा आवाज आहे आणि धनुष्यबाणाच्या शिवसेनेचा आवाज आहे, तर बाकीच्यांची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. प्रकाशजी, तुम्ही व्यासपीठावर आहात, निलेशजी आहात, आमचे सगळे मातब्बर जिल्हा प्रमुख आहेत, संपर्क प्रमुख आहेत. आज आपण सगळ्यांनी एक संकल्प करून एकनाथ शिंदे साहेबांना शब्द दिला पाहिजे. महायुती करणं, युतीमध्ये जाणं, त्याच्यावर निर्णय घेणं हा एकनाथ शिंदे साहेबांचा अधिकार आहे. परंतु जो निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील त्या निर्णयाचा भगवा आम्ही भिवंडीवर फडकू हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. आज शपथ घेण्याचा आजचा दिवस आहे. मगाशी सगळीच भाषणं मगाचपासूनची ऐकतोय. मला असं वाटतं की या भिवंडीमध्ये आपल्यासारखं व्यासपीठ कोणाचं नसेल, थोडी ताकदीची मंडळी या व्यासपीठावर आहे. जसं आपण जवळजवळ सगळे एकत्र बसलेलो आहोत तसे सगळे मनानं देखील जवळ असण्याची आवश्यकता आहे. समोरचा आपला फायदा कधी घेतो? ज्यावेळी आपण जवळ बसतो आणि काम परक्याचं करतो. तर शिंदे साहेबांना खऱ्या अर्थानं जर आपल्याला ताकद द्यायची असेल, मतभेद मनभेद तुमच्यामध्ये तर नसतीलच, पण जे ते असतील तर ते शिंदे साहेबांसाठी आपण सगळ्यांनी मिळून बाजूला ठेवले पाहिजे. आपण शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतो, आपण धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव घेतो, आपण वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं नाव घेतो. या तिघांची जर आपण नाव घेत असू तर यांना अपेक्षित असलेलं काम या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपले विरोधक पक्ष काय करतायत याचा अभ्यास देखील आपण केला पाहिजे. आपण ज्या पक्षामध्ये पूर्वी सगळे काम करत होतो त्या युपीटीच्या पक्षप्रमुखांची आज पत्रकार परिषद झाली, आपण सगळ्यांनी बघितली असेल. माझं तर म्हणणं असं की पदाधिकाऱ्यांनी विरोधकांच्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स बघितल्या पाहिजे, त्यांचं आपण म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर आपली प्रतिक्रिया द्यायला देखील शिकलं पाहिजे. आज आपण जर बघितलं तर असं एक वातावरण तयार करण्याचा प्रश्न आहे, प्रयत्न करताय की हिंदी भाषा ही सक्ती झालेली आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण हिंदी भाषा ही सक्तीची झालेली नाही हे ठामपणाने शिवसैनिकांनी सांगितलं पाहिजे. हिंदी भाषा ही अनिवार्य झालेली नाही
हे शिवसैनिकांनी सांगितलं पाहिजे. पण हिंदी भाषा सक्ती हा शब्द कधी आला याचा देखील आपण सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे. 5 वर्षापूर्वी मी राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि युबीटीचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी केंद्र शासनानं 2020 शैक्षणिक धोरण जाहीर केलं. ते शैक्षणिक धोरण स्वीकारायचं की नाही यासाठी युबीटीच्या पक्षप्रमुखांनी म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एक कमिटी नेमली. त्या कमिटीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर माशेलकर साहेब त्या समितीचे अध्यक्ष होते. 1 वर्ष 2 वर्ष या सगळ्या गोष्टीवर अभ्यास झाला आणि त्याच मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर माशेलकर साहेबांचा अहवाल स्वीकारला कॅबिनेटमध्ये. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होतं युबीटीचे पक्षप्रमुख होते. पण त्या अहवालात काय दिलं होतं हे शिवसैनिकांनी सगळ्यांना सांगितलं पाहिजे. ज्यावेळी हे मुख्यमंत्री होते त्यावेळी यांचं मराठीवरचं प्रेम कुठे गेलं ते आपण सगळ्यांनी विचारलं पाहिजे. त्या अहवालामध्ये असं लिहिलं होतं की मराठी ही भाषा तर सक्तीची आहे, इंग्रजी भाषा देखील सक्तीची आहे, पण तिसरी भाषा हिंदी भाषा देखील 1ली पासून 12वी पर्यंत सक्तीची केली पाहिजे. हा अहवाल युबीटीच्या पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्री असताना स्वीकारला होता. म्हणूनच हिंदी भाषा सक्तीची हा शब्दप्रयोग आता करायला लोक लागलेली आहेत. पण माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका स्पष्ट आहे, आपल्या शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. आपल्या मराठी माणसावर आणि मराठी भाषेवर जर अन्याय करण्याचा प्रयत्न कोणी केला तर आम्ही गल्ली बोळामधनं आंदोलन करू. ही जी काय हाक माननीय बाळासाहेबांनी दिली होती त्यांचा विचार घेऊनच आपण पुढे चालतोय. आपण कुठेही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराला डावलून काम करत नाही हे देखील आपल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे. येणारी जिल्हा परिषद आहे, येणारी पंचायत समिती आहे, येणारी नगरपालिका आहे. आपण काम तर करत होतोच, परंतु आता निलेश सावंतांची पण त्याच्यामध्ये भर पडलेली आहे. निलेशजी तुम्ही असाल, प्रकाशदादा असतील, सगळे आमचे जिल्हा प्रमुख असतील, त्यांनी एकत्र बसून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आणि एकत्र बसून निर्णय घेतला की तो निर्णय भगव्याचाच झाला पाहिजे आणि भगवाच आपला फडकला पाहिजे. एवढ्या ताकदीनं आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी त्यापेक्षा आपण तरी दिवसातून 2 तास काम करूया या भावनेत आता आम्ही बाहेर पडलेलो आहोत. आणि मंत्र्यांनी देखील हे काय आम्हाला साहेबांनी आदेश दिले, पण आमच्या मंत्र्यांची देखील जबाबदारी आहे. ज्या व्यक्तीमुळं, ज्या शिवसेनेमुळं, ज्या धनुष्यबाणामुळं आज आम्ही मंत्र्यांची शिक्के अंगावर घेऊन फिरतोय त्या माणसाला मोठं करण्यासाठी 2 तास नाही आम्ही देखील 20 तास फिरलं पाहिजे ही भूमिका घेऊन मंत्री सगळे बाहेर पडलेले आहेत. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. मी असं म्हणणार नाही की आम्ही 18 तास काम करतो म्हणून तुम्ही 18 तास काम करा. माझी आपल्याला विनंती आहे की निवडणूक होईपर्यंत दिवसाचे 2 तास जरी साहेबांना दिले तर आपण जे काय म्हणतोय मनापासून की भगवा फडकला पाहिजे, साहेब मोठे झाले पाहिजे. साहेब तर मोठे आहेतच, साहेबांना आता तुम्हाला मोठं करायचं आहे. तुम्हाला नगरसेवक करायचं आहे, तुम्हाला पंचायत समितीचं सभापती करायचं आहे, तुम्हाला जिल्हा परिषदेचं सदस्य करायचं आहे, तुम्हाला जिल्हा परिषदेचं सभापती करायचं आहे, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करायचं आहे. पण जर तुम्हाला मोठं करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब अहोरात्र मेहनत करतायत तर स्वतः मोठं होण्यासाठी स्वतः 2 तास तरी काम केलं पाहिजे. अशी निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा जरी महिला भगिनींपर्यंत पोहोचवला तर 1 साइडेड सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याकडे यायला वेळ लागणार नाही. फक्त तुमची मानसिकता काय आहे, तुम्ही किती ताकदीनं कामामध्ये उतरता, तुम्ही किती ताकदीनं फील्डवर काम करताय, तुम्ही किती ताकदीनं मैदानात उतरताय याच्यावर आपल्या सगळ्यांचं यश हे अवलंबून आहे. अनेक वेळा मी साक्षीदार आहे. प्रचंड गर्दीमध्ये एखादा पदाधिकारी जर पत्र घेऊन आला आणि ते जर सही करायला टेबल नसेल तर त्याची पाठच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी टेबल केली आणि त्याच्यावर त्यांनी सही केली. मुख्यमंत्री असताना असा आशीर्वाद, असं सहकार्य जर एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला केलंय तर फक्त आपल्याकडनं संघटन वाढवण्याची ते अपेक्षा करतायत, संघरावी आपली अपेक्षा करतायत. आणि मग त्या अपेक्षेकडनं आपण दूर राहून चालणार नाही. कारण भविष्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम करत असताना MMRDA असेल, MSRDC असेल, गृहनिर्माण योजना असेल, माझ्याकडनं उद्योग विभाग असेल, आता बरेचसे येत आहेत फलोद्यान विभाग असेल, शालेय शिक्षण विभाग असेल, सामाजिक न्याय विभाग असेल, जेवढे विभाग आपल्याकडे आहेत त्या विभागात देखील लोकांच्या कल्याणाची कामं झाली पाहिजेत.
लोकसभा क्षेत्राच्या वतीनं भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या वतीनं आणि समस्त शिवसैनिकांचे भिवंडी पूर्व आणि ग्रामीणचे जिल्हा प्रमुख भार्या निवारंजन संवाद साधणार आहेत. ते त्यानंतर शिवसेनेच्या या भगव्या पटलावरील आजही शिवसैनिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणार या ठाणे जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांचं आशास्थान या ग्रामीण भागातील तमाम शिवसैनिकांची आपल्याला सर्वांना या ठिकाणी पक्षाच्या जिल्हा प्रमुखांनी, पक्षाच्या संपर्क प्रमुखांनी, पक्षाच्या उपनेत्यांनी, पक्षाच्या मंत्री महोदय उदय सामंत साहेबांनी आपल्याला या ठिकाणी पक्ष आणि पक्षाचे ध्येय धोरण, पक्ष संघटना आणि राज्यामध्ये 2.5 वर्षाचं सरकार, राज्याचे माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, आपले सर्वांचे मार्गदर्शक एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रती आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रती जे काही विचार आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं, मांडलं, त्याच्यातनं आपल्याला सगळ्यांना जे आहे पुढे सगळ्या निवडणुका ज्या येत आहेत त्या निवडणुकीमध्ये आपणच लोकांपर्यंत जाणार आहे, आपणच तालुक्यामध्ये जाणार आहे, आपणच जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या वार्डामध्ये जाणार आहोत, आपण पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत. आणि म्हणून शिवसेनेचा तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख, नगरसेवक, वेगवेगळ्या पदावर असलेले आपले नगराध्यक्ष, महापौर, हे सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्याला सांगायचं आहे, आपल्या पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतलेले निर्णय हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या शेवटच्या घटकासाठी, शेतकऱ्यासाठी, लाडक्या बहिणीसाठी असेल, युवकांसाठी असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, अशा कितीतरी योजना ज्या आहेत मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्राला देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्यात मोठा आपल्या समोर आदर्श आहे. आम्ही आमच्या समोर कोणाचा आदर्श आहे? आमच्या समोर वंदनीय शिवसेना प्रमुख आणि वंदनीय धर्मवीर आनंदगिरी साहेबांचा आदर्श आहे. पक्षाचा काम करत असताना पक्षाच्या नेत्याचा, मुख्य प्रमुखाचं नाव सांगितल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला, सामान्य माणसालाही अभिमान वाटावा. ते एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही सहकारी आहोत, त्यांचे सैनिक आहोत हे सांगताना सुद्धा आपल्याला अभिमान वाटतं आणि ऐकणाऱ्याला गर्व वाटतो. आणि म्हणून आम्ही कोणाच्या सोबत आहोत याला खूप महत्व आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याला या ठिकाणी जे काय काम आहे, कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे सभासद नोंदणी असेल, आपल्या भागातल्या नेमणुका असतील, जे जी जबाबदारी आपल्यावर आहे ती आपण प्रामाणिकपणे काम केली पाहिजे. साहेब काम करतायत हे आपल्याला सगळ्यांना दिसतो. महाराष्ट्राच्या जनतेलाही त्यांचा अभिमान वाटतो, गर्व वाटतो, एवढं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. परंतु आमची जबाबदारी आहे या ठिकाणी पक्षाचे जे प्रमुख ज्यांची नेमणूक झालेली आहे ते भरतशेठ गोगावले मंत्री महोदय आणि उदय सामंत साहेब, या सगळ्या निवडणुका आपल्या लोकसभा क्षेत्रात होणाऱ्या महापालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, स्थानिक स्वराज्य संस्था, या सगळ्या निवडणुका त्यांच्या मार्गदर्शनाखाली या होणार आहेत. आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला सर्वांना या ठिकाणी मिळणार आहे, लाभणार आहे. त्यांचं आपल्या अनेक वर्षाचं जे काय अनुभव आहे, लढलेल्या निवडणुका, जिंकलेल्या निवडणुका, मंत्रिपदाचा अनुभव आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळ राहून, सोबत राहून काम केलेलं आहे. आणि अन्याय काय, न्याय काय हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून आपल्याला आम्हाला सगळ्यांना याचा अभिमान आहे. बरेचसे तुम्ही मंत्री झाल्यावर तुम्हाला जेवढा आनंद झाला त्याच्या 10 पट आम्हालाही आनंद झाला. कारण बरेचसे मंत्री होतो याचा एक स्पष्टपणे आणि लढाऊ आमदार आणि नेता म्हणून आपल्याला सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. जे बोलायचं ते रोखोक बोलतो. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना, कार्यकर्त्यांना या ठिकाणी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी या ठिकाणी या मेळाव्यामध्ये जिल्हा प्रमुख देवानंद थले असेल, अरविंद मोरे असतील, मदन बुवा नाईक असतील, माजी आमदार आणि उपनेते रुपेशजी म्हात्रे साहेब असतील, आपले मारुती धिंडे साहेब असतील, जिल्हा प्रमुख, सगळ्यांनी पक्ष आणि पक्ष संघटने
बाबत अगदी पोटतिडकीने या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा एक क्लिअर लक्षात घेतला पाहिजे का या व्यासपीठावर असलेले सगळे नेते, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, उपनेते हे सगळे एक आहे आणि एक म्हणून जिल्हा परिषद आणि महापालिकेला सामोरे जाणार आहे. कार्यकर्त्याने आपल्या डोक्यातलं गैरसमज असतील ते या व्यासपीठावरनं जे झालेल्या भाषणातनं आपण समजून घेतलं पाहिजे. खूप कार्यकर्ते जे असतात ते कानामध्ये सारखे बोलत असतात. त्यांनी कानात सांगायचं बंद केलं पाहिजे. जे बोलायचं ते स्पष्ट बोललं पाहिजे, कारण कानात टाकलेला विष हा बरं होत नाहीये. समोरून दोन शब्द बोलला तर ते आपल्याला चर्चेतनं मिटवता येतात, मार्ग काढता येतो. आणि कार्यकर्त्याला पुढे जाण्यासाठी कानात सांगायची गरज नाही. आपला कर्तृत्व जो आहे हा एवढा मोठा असायला पाहिजे का आपल्याला आपल्याबद्दल कोणाला काही सांगायची आवश्यकताच पडली नाही पाहिजे. मिळालेला पद हा आपला कार्ड म्हणून नसून तर आपला कर्तृत्व म्हणून कार्डाला शोभा आली पाहिजे. एवढं चांगलं काम आपल्याकडनं झालं पाहिजे. ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते आपले नेते प्रकाशजी पाटीलजी, उपनेते माजी आमदार आमचे रुपेश म्हात्रे, त्यानंतर आपले निलेशजी सामने, त्याचप्रमाणे आमचा आमदार सहकारी मित्र या मतदारसंघाचा शांताराम मोरे, आपले तिन्ही जिल्हा प्रमुख आमचे थळे असतील, मोरे असतील, भेडे असतील आणि व्यासपीठावरील असलेले सर्व मान्यवर मंडळी, माझ्या महिला आघाडीच्या ज्या महिला प्रमुख असतील, युवा सेनेचे जिल्हा प्रमुखांचे जे काय पदाधिकारी असतील, असे मान्यवर सर्व आणि समोर बसलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी, माझे सर्व आलेले या लोकसभा मतदारसंघातून उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, उपशहर प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, असे सर्व सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती असतील, नगरसेवक असतील आणि काही मान्यवर आपले कार्यकर्ते पदाधिकारी आणि कुठलंच पद नसलं तरी पण त्याला कायमचं असणारे शिवसेनेतलं शिवसेना प्रमुखांनी दिलेलं शिवसैनिक हे पद असणारे शिवसैनिक मान्यवर. मला यायला थोडा उशीरच झालेला आहे, कारण येताना थोडंसं आम्हाला वाटलं कर्जत बदलापूर ह्या मार्गे आम्हाला जवळ पडेल, परंतु थोडासा वेळ झाला. असो, आपल्याला सर्वच मान्यवरांनी आता मागासपासून कल्पना दिलेली आहे.